Hello, hello. This is the My Artifact episode number 19. It's 1975. Okay. आजची तारीख आहे 21 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजत आहे. दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड ऑब्वियसली. तुम्हाला जो ब्लॉग दिसून राहिला हा काफी वियर्ड आहे. ऍक्च्युली इथे आहे, याला म्हणतात हेडरूम. ओके, हे आहे आणि हे खूप जास्त बॅक आहे. ओके, इथून जे डिस्टन्स ते बहुत जास्त आहे, इथून जे डिस्टन्स खूप जास्त आहे. ऑब्वियसली याला जे आहे ना, याला ब्लॉकिंग चांगली म्हणत येत नाही. ऍक्च्युली कसं आहे की माझा चेहरा समज जर या पोझिशननी असेल, म्हणजे इथे जिथे माझा हात आहे इथे माझा चेहरा असेल ना, तर त्याच्यामध्ये ब्लॉकिंग खूप चांगल्याने क्रिएट होते. बट ऍक्च्युली कसं आहे की हा जो कॅमेरा आहे ना, कॅमेरा म्हणजे इन द सेन्स की मोबाईल आहे, मोबाईलमध्ये एक फीचर आहे जे चेहरा ट्रॅक करत आहे. ओके, तर मी जिथे चेहरा लिहून राहिलो आहे त्या ठिकाणी तो गिम्बल मूव्ह करत आहे. ओके, कसं आहे की स्टेबल कॅमेरा राहिला ना तर इट काइंड ऑफ फील्स रिली बोर. मला माहित आहे की हा जो ब्लॉक आहे हा खूप बेकार आहे ऑब्विसली, कारण याच्यामध्ये हेडरूम बहुत आहे, त्यानंतर माझा चेहरा येऊन राहिला आहे. बट कसं आहे की हे एक प्रकारे 3D एन्व्हायरमेंट क्रिएट करून राहिला आहे माझ्या चेहऱ्यावर. ओके, कारण मी जिथे ते चेहरा मूव्ह करतो तर त्यामध्ये माझे इमोशन्स रिप्रेझेंट करून राहिला आहे लिटिल बिट ऑफ कॅमेरा. म्हणजे हा स्टेबल नाही, स्टील नाही आहे. तर म्हणजे हा हलकासा पॅनिंग होत आहे, टिल्ट डाऊन होत आहे. तर याच्यामुळे हे थोडंसं बेटर वाटते फॉर बघण्यासाठी. बट आपण कॅमेरामध्ये किंवा फिल्ममध्ये या प्रकारच्या गोष्टी वापरू शकत नाही, कारण फिल्ममध्ये याचे काही रूल्स असतात, त्या रूल्सनुसारच आपल्याला चालावं लागतात. जस्ट लाईक हाय अँगल, लो अँगल, क्लोज शॉट, मिड शॉट, लॉंग अँगल, त्यानंतर POV किंवा ओव्हर द शोल्डर. सो बहुत सारे रूल्स आहेत. जेव्हा फिल्ममध्ये जेव्हा आपण शूट घेतो तेव्हा आपल्याला या साऱ्या गोष्टी मॅटर करतात. सो आता कसं आहे, मी खूप साऱ्या गोष्टी नाही का ॲज अ डिरेक्टरच्या दृष्टिकोनाने बघून राहिलो आहे. ऑब्व्हियसली कोणतीही गोष्ट, कोणती फिल्म घे किंवा कोणतेही काम घे, सो याला एक प्रकारे फिल्म डिरेक्टरच्या दृष्टिकोनातून बघून राहिलो आहे. तर यामुळे मला खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटत आहेत ऑब्व्हियसली. आणि त्यानंतर मला असं वाटते की याच्यामध्ये म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटतं की ही एक सुरुवात आहे. म्हणजे सुरुवात इन द सेन्स सुरुवात म्हणू शकतो की ही सुरुवात. आर्टिफॅक्ट एपिसोड इज ऑब्व्हियसली रिअली इम्पॉर्टंट. येस, कारण या जर्नीमध्ये आर्टिफॅक्ट एपिसोडचं इम्पॉर्टन्स बहुत जास्त आहे. कारण त्यांनी मला रिअलाइज करून दिलं की म्हणजे समजा जर आर्टिफॅक्ट एपिसोड नसताना तर ऑब्व्हियसली मी या साऱ्या गोष्टी कधीच अचीव केल्या नसत्या. बट आर्टिफॅक्ट एपिसोड आहे त्यामुळे दिस थिंग इज पॉसिबल. सो येस. दुसरं म्हणायचं आहे की आज काय झालं, आज मी ठरवलं होतं की मी रेकॉर्डिंग करेन. ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की बायनरी कोडबद्दल जी काही रेकॉर्डिंग आहे ती करेन. बट जेव्हा रेकॉर्डिंग करत होतो ना तेव्हा मला काफी वियर्ड वाटलं. येस, ऍक्च्युली कसं आहे रिटर्न करताना नाही का आपण खूप काही म्हणजे मी असं नाही म्हणत की आपण बोलताना आपण खूप काही चांगल्याने बोलू शकतो म्हणा, बट जेव्हा आपण रिटर्न करतो त्याचा क्राफ्ट वेगळाच आहे. येस, कारण त्याला आपण वेल असं काही हे नसते रे. येस, इट वॉज लाईक कोणती गोष्ट हे कठीण असतेच. तू मगाशी ट्राय केला आणि त्याला थांबवलं बिकॉज ऑफ दॅट की तुला त्रास आला म्हणून दॅट्स इट. येस, याच्यामध्ये काही हे आहे नाही. सो बेटर आहे की तू, कारण लिहिताना पण सेम होतोच ऑब्व्हियसली, लिहिताना पण या साऱ्या गोष्टी होतात, तेव्हा नाही होत असे प्रॉब्लेम. येस, सो ट्राय टू अंडरस्टँड की ये सारी चीजें होती है. ओके, तर त्याला आपल्याला फेस करायचं आहे, ना की या साऱ्या गोष्टीसाठी अंडरस्टँड म्हणजे या साऱ्या गोष्टी मॅटर. समजा जर मी याला वरती नेलं तर तू लो अँगल घ्यायचा, म्हणजे हाय अँगल घे, ट्रॅक करत जातो.
वॉज गुड. ओके, त्याच्यामुळे मला काफी चांगलं वाटत आहे, कारण मी कसं आहे क्लिअर अप होऊन राहिलो आहे की मला इट्स नॉट अ वे, इट्स नॉट रिअली गुड थिंग की का आपण कशा पण रेकॉर्ड करतो. इट्स कम्प्लिटली वियर्ड थिंग. सो चेहरा समोर राहण्याचा हा बेटर आहे. सो आज मला काय म्हणायचं आहे, आज काही खास तर काही म्हणायचं नाही आहे. जस्ट लाईक वन थिंग इज दॅट तू रेकॉर्ड कर या, कारण जोपर्यंत तू रेकॉर्ड करणार नाही तोपर्यंत, कारण कसं आहे की रिटर्न करताना पण प्रॉब्लेम येतात आणि त्यानंतर रेकॉर्ड करताना पण प्रॉब्लेम येतात. दॅट इज अ वन क्राफ्ट. समजा तू स्वतःमध्ये काही ना काहीतरी प्रिपेअर नाही करशील, या साऱ्या गोष्टी तू अंडरस्टँड नाही करशील ना, तर खूप कठीण होऊन जाईल याला रेकॉर्ड करणं किंवा याला असं फिल्म बनवणं. बिकॉज यू आर द डिरेक्टर आणि तुला या साऱ्या गोष्टी मॅटर करतात. ओके, हे रिपोजिशन म्हणत आहे यार. डिव्हाइस पोझिशन एरर, टर्न ऑफ द डिव्हाइस अँड रिपोजिशन ॲज इंडिकेटेड. थोडंसं मला अलाइनमेंटमध्ये इथे एरर येऊन राहिला आहे, तर याला आपण पुन्हा सॉर्ट आउट करू. सो आजचं एवढंच. दिस इज एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1975. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. आज काही फारसं नाही, एव्हरीथिंग इज रिअली नाईस अँड वेल. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1975.